नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. मन धागा धागा जोडतय नवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सुखदाही सार्थकला म्हणत असते की तू एक काम कर, कल्याणीताईला भेट. तेव्हा सार्थक म्हणतो की आज ऑफिसमध्ये खूप काम आहे, नंतर कधीतरी भेटूयात. तर सुखी म्हणते की अरे नंतर कशाला, आजच भेट. आज तू नाही भेटू शकत का? तर सार्थक म्हणतो की खरंच आज इम्पॉसिबल आहे, कारण खूपच काम आहे, त्यामुळे नाही भेटू शकत आज. सुखी म्हणते की अरे तिला भेटायचे होते तुला, आणि मागच्या वेळेस ती आपल्यासाठी भेटायला येत असताना तिचा ऍक्सिडेंट झाला होता, मग आता तिलाच भेटायचे, तर नकार देणे मला सुद्धा योग्य नाही वाटत. तेव्हा सार्थक म्हणतो की नाही, नकार असे काही नाही, तू एक काम कर, तू तिला घरी डिनर साठीच बोलव, म्हणजे मग सगळ्यांशीच भेट होईल. सुखी म्हणते की अरे सार्थक घरी नको, तिला घरी मोकळेपणाने नाही बोलता येणार. सार्थक विचारतो की एवढे काय तिला बोलायचे? सुखी म्हणते की अरे तिच्या मनातील मला इतके माहिती नाही, पण तिला बहुतेक वर परीक्षा घ्यायची असेल. सार्थक म्हणतो की वर परीक्षा, आणि आता मला न भेटताच तिने तुझ्या आई बाबांना आपल्या लग्नासाठी कन्व्हिन्स केले, आणि आता ती वर परीक्षा घेणार का? सुखी म्हणते की अरे का घेऊ शकत नाही, तुझ्या घरच्यांनी तर माझी वधू परीक्षा किती वेळेस घेतली. सार्थक म्हणतो की असे काय बोलतेस, किती वेळेस घेतली? तर सुखी हसून म्हणते की अरे वृंदा आंटी, शलाका या दोघींनी तर किती वेळेस माझी परीक्षा घेतली. सार्थकला हसायला येते, आणि हे बघ, भेटायला काही हरकत नाही, मला सुद्धा तिला भेटायला नक्की आवडेल, पण खरंच आज इम्पॉसिबल आहे. सुखी म्हणत असते की अरे सार्थक का, काम तर उद्या होतील. अरे बेनारे तर आहे ना, त्यांना तू इतके छान तयार केलेत, आणि सर्व स्टाफला सुद्धा तू इतकं छान वर्क दिलेत, त्यामुळे आज काहीतरी तू करू शकतोस. तेव्हा सार्थक म्हणतो की ठीक आहे, मी दुपारची एखादी मीटिंग कॅन्सल करतो आणि आज दुपारी तिला भेटतो. सुखी म्हणते की नक्की का, आणि चालेल, मी तिला कळवते. आणि सुखी खूप खुश होते. त्यानंतर इकडे आनंदी सुद्धा तयार होत असते, तिला सुद्धा सार्थकला भेटायला जायचे असते, म्हणून तयार होता होता तिला सुखदा जेव्हा ही सार्थकच्या मिठीत पडलेली असते, जेव्हा आनंदी त्या दोघांना भेटायला आलेली असते, आणि सार्थकने तो फुलांचा बुके सुखदाला दिलेला असतो, ते सर्व क्षण तर तिला आठवताच, आणि सुखीच्या आईचे म्हणजे आबाचे सुद्धा बोलणे आनंदीला आठवते. आणि सुखदा सुद्धा आनंदीला जेव्हा भेटायला आली तेव्हा ती म्हटलेली असते की माझं सार्थकवर खरंच खूप प्रेम आहे ग, सर्व आठवते. आणि आबा मॅडमने विचारलेले असते की जर सार्थकची पहिली बायको परत आली तर. ते सर्व आठवल्यानंतर आनंदी स्वतःला सावरते. आनंदी नाही, या सर्व गोष्टीचा तू विचार नाही करायचा. सरांसमोर तुला अजिबात इमोशनल नाही व्हायचे, जर मी धीर सोडला नाही तरच मला त्यांच्याबरोबर आलिप्तपणे बोलता येईल, म्हणून ती स्वतःच्या डोळ्यातील पाणी पुसते, स्वतःला धीर देते. आणि तेव्हा तिला आभा आणि विद्याधर सर यांना जे सांगितलेले असते की त्यांची बायको परत कधीही येऊ शकत नाही, हे सर्व आठवते. तर अण्णा आनंदीच्या मागे असतात, आनंदीचे हे सर्व ते पाहत असतात. तेव्हा आनंदी तर रडत असते, परंतु अण्णा आले हे आनंदीला आरशातून दिसते. लगेच आनंदी आपल्या डोळ्यातील पाणी पुसते, बॅग घेते आणि जायला निघते. तेव्हा अण्णा म्हणतात की आनंदी, मला माहिती आहे तू सर्व नीट करशील म्हणून. तेव्हा मात्र आनंदी ही प्रेमाने अण्णांना मिठी मारते आणि खूप रडत असते. अण्णा सुद्धा खूप रडतात. आनंदी जायला निघते, तर अण्णा म्हणतात की आनंदी, जर सार्थक सरांनी तुझ्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला तर तू काय करशील? तेव्हा आनंदी ठामपणे अण्णांना म्हणते की नाही अण्णा, मी आता तसले काही होऊन देणार नाही. आणि आनंदी निघून जाते, परंतु अण्णांना मात्र खूप वाईट वाटून त्यांना रडू येते, त्यांना आनंदीची काळजी लागते. त्यानंतर इकडे आदर्श आणि सार्थक बोलत असतात, तर सार्थक आदर्शला म्हणत असतो की जे जे मला सुचते ते मी करत असतो, मी त्या एरियामधले CCTV फुटेज सुद्धा चेक केले आणि सर्वत्र बघण्यासाठी सुद्धा सांगितले, आणि पोलिसांना सुद्धा सांगून ठेवलेले आहे, तुमच्याकडून होईल तेवढी सर्व मदत तुम्ही मला करा. मला पूर्णपणे खात्री आहे की आनंदी अजून नाशिक मध्येच आहे, आणि त्या मला नक्की भेटतील, बघूयात की त्या माझ्यापासून किती दिवस लपून राहतात. आदर्श म्हणतो की अरे सार्थक का, कशासाठी तू हे सर्व करतोस, का करतोस? तर सार्थक विचारतो की म्हणजे नेमकं काय? आदर्श म्हणतो अरे सार्थक, तुझे हे प्रयत्न तर अगोदर करून झालेत, गेल्या 6 वर्षात तू काही कमी प्रयत्न केलेस का? सार्थक म्हणतो की अरे भाई, पण 6 वर्षात कुणालाच त्यांची खबर नाही मिळाली, त्या कुणाला दिसल्या नाही, त्यांच्याबद्दल आपल्याला काहीच माहिती नव्हते. अरे 6 वर्षानंतर मी आता स्वतःच्या डोळ्यांनी त्यांना पाहिले, त्या मला दिसल्यात. आणि भाई तू असे का करतोस? जर मी नाशिकमध्ये त्यांना पाहिले माझ्या डोळ्यांनी, तर मग मी अजून त्यांना शोधू नाही शकत का? अपेक्षा नाही ठेवू शकत का? तर आदर्श म्हणतो की नको ठेवू अपेक्षा तू, तेच मी तुला सांगतो, कारण अरे नेहमीप्रमाणे फक्त अपेक्षा भंग आणि दुःखच आपल्या वाटेला येणार आहे, आणि पुढचं
पुढचा काही काळ ते दुःख आपण कुरवाळत बसायचे। सार्थक म्हणतो की अरे भाई का तू इतके निगेटिव्ह बोलतोस, तर आदर्श इतका चिडलेला असतो की अरे मी निगेटिव्ह नाही बोलत, जे खरं आहे तेच बोलतो। अरे तुला हे वाटत असेल की एक मोठा भाऊ म्हणून मी तुझ्यावर जास्त अधिकार गाजवतो असे तुला वाटत असेल, परंतु ते वाटून दे, पण मला परिणाम दिसत असताना मी गप्प मात्र नाही बसू शकत सार्थक। पहिली गोष्ट म्हणजे ती मुलगी आनंदी नाही असू शकत, आणि दुसरी गोष्ट म्हणजे सार्थक तू आयुष्याच्या ज्या टप्प्यावर आहेस ना, आणि हे सर्व आणि प्रॉब्लेमॅटिक होऊ शकते। सार्थक म्हणतो की मी तुझे ऐकणार नाही, मला तुझे हे नाही पटत। आदर्श त्याला समजवण्याचा प्रयत्न करतो की अरे सार्थक, प्रश्न फक्त तुझ्या एकट्याचा नाही, सुखदा, तिच्या आई वडील या सर्वांचा तो प्रश्न आहे। तुझ्याकडून फक्त आता तू विचारपूर्वक वागशील हीच अपेक्षा मी ठेवतो। आणि आदर्श रागाने जायला निघतो। सार्थक त्याचा हात धरतो। भाई अजून माझे बोलून झालेले नाही, मी तुझे ऐकून घेतले, मग आता माझे सुद्धा काही प्रश्न आहेत। मी ज्यांना बघितलं ते आनंदीच असतील आणि त्या इथे नाशिक मध्येच असतील, आणि त्या जर सापडल्या तर तुला आनंदच होईल ना, की आता सुखदाशी माझे लग्न ठरले आणि मी आनंदीकडे बघायची सुद्धा नाही, आणि या सर्व परिस्थितीत मी त्यांचा विचार करायचा नाही असे तुला वाटते का? तेव्हा आदर्श मात्र शांत असतो। तर सार्थक म्हणतो की अरे भाई मी तुला साधा प्रश्न विचारलो की उत्तर देण्यासाठी तुला जड जाते का? तेव्हा आदर्श म्हणतो की नाही सार्थक, मी उत्तर देईन, पण त्यासाठी मला जरा वेळ हवा आहे। सार्थक म्हणतो की असून दे, मला माझे उत्तर मिळाले। त्यानंतर इकडे शलाका ही तो फोटो रुंदा त्या दोघी पाहत असतात, आणि शलाका आईला म्हणते की अगं इतका मोठा पुरावा आपल्या हातात लागला, मग हा पुरावा आपण सार्थकच्या हातात देऊयात, खेळ मात्र खल्लास होईल आणि सुखदा या घरातून बाहेर जाईल। तेव्हा रुंदा म्हणते की जर याने काही झाले नाही तर? शलाका म्हणते की का होणार नाही? तर रुंदा म्हणते की जर आनंदीनेच यासाठी नकार दिला तर? शलाका म्हणते की अगं आई, आनंदी का नकार देईल, आणि मुळात असे काही होणार नाही, कारण सार्थक तर आनंदीशिवाय नाही जगू शकत, आणि त्याच्या हातात जर आपण हा पुरावा दिला तर तो आनंदीला नक्की या घरातच घेऊन येईल, आणि तो का सुखदाशी लग्न करेन मग, आणि आनंदी येण्यासाठी का नकार देईल? तर रुंदा म्हणते की अगं तरी सुद्धा तिने नकार दिला तर? अगं आपल्याला माहिती आहे की सार्थक आनंदीशिवाय नाही जगू शकत, पण तसे तिला सुद्धा माहिती आहे की सार्थक तिच्याशिवाय नाही जगू शकत, पण तरीही इतक्या दिवस इतकी वर्ष ती त्याच्याशिवाय राहतेच ना, आणि परत जर ती त्याला न सांगता गेली तर? तेव्हा शलाका म्हणते की अगं आई, मग आपल्याकडे करण्यासारखे असे काहीच नाही। रुंदा म्हणते की अगं तसे नाही, खूप काही करता येईल आपल्याला, त्यासाठी मात्र तिच्यावर आपल्याला लक्ष ठेवावे लागेल। शलाका म्हणते की लक्ष ठेवून त्याने काय होणार आहे? त्यानंतर इकडे मालती ही गणपती बाप्पांना हात जोडते। देवा, अरे तू जे काही आनंदीसाठी केले असेल ते चांगलेच केले असेल, पण देवा यापुढे सुद्धा तू तिच्यासाठी जे काही करशील ते चांगलेच कर। आणि तेवढ्यात आनंदी बाहेर येते, तर लीना, मनोज सुद्धा बाहेर आलेले असतात। लीना चहा घेऊन आलेली असते आणि ती आनंदीला म्हणते की थांब आनंदी, चहा घेऊन जा। तेव्हा लीना मात्र खूप काळजीत असते, तिला आनंदीचीच काळजी लागलेली असते। तर आनंदीचे लक्ष जाते। आनंदी म्हणते की वहिनी, अगं तू इतकी काळजी नको करूस। तेव्हा मात्र लीनाच्या डोळ्यात पाणी येते आणि आनंदीला म्हणते की अगं तू इतका धीर कुठून आणतेस? अगं म्हणजे आपल्या घरात थोडंसं तरी काही घडले तर माझ्या काळजाचा ठोका चुकतो, आणि तू तर या परिस्थितीत इतकी बिंदास कशी राहू शकते? लहानपणापासून आपण बघत आलो की मुलीबद्दल आपल्या कुटुंबाला सतत काळजी असते, नेहमी भीती वाटत असते की मुलगी म्हणजे दुबळी, अशीच समज आपल्या मनात तयार होते, आणि तो दुबळेपणा आपण आपोआप स्वीकारत जातो। कुठलीही परिस्थिती आली तर लगेच हात टेकतो, आणि तू तर अण्णांच्या डोळ्यात पाणी येते। ते लीनाला म्हणतात की लीना, अगं आपली आनंदी सुद्धा तशीच होती, पण लीना ही कल्याणी आहे ना, ही वेगळी आहे। त्या कल्याणीकडे मनाचे खूप मोठे बळ आहे, कोणत्याही परिस्थितीला ती सामोरी जाऊ शकते। अण्णांना सुद्धा खूप वाईट वाटते, त्यांच्या डोळ्यात सुद्धा पाणी येत असते, आणि तरी सुद्धा ते हे सर्व बोलत असतात। कठीण निर्णय ती घेऊ शकते। तर मनोज म्हणतो की हो ना अण्णा, आपली आनंदी खरंच खूप बदलली, ती आश्रमातील लोकांसाठी जे काही करते ते बघून खरंच विश्वासच बसत नाही की ती आपली आनंदी आहे म्हणून। कितीही सिरियस पेशंट असले तरी अगोदर कल्याणीला बोलावतात, आणि त्या कल्याणीच्या एका नजरेने सर्व काही शांत होऊन जाते। खरंच मला इतका अभिमान वाटतो तिचा की माझी बहीण किती स्ट्रॉंग आहे। तेव्हा मालती म्हणते की पण आत्ता मला असे वाटतं की सार्थकरावांना भेटायला जाताना या कल्याणीतील मात्र बळ कमी पडून देईल। तिच्या मनाचे दरवाजे तर बंद केलेच आहे, मग ते दरवाजे बंद ठेवण्यात आज तिचे मात्र बळ कमी पडून दे। तेव्हा आनंदी म्हणते की आई असे काही होणार नाही। तर मालती म्हणते की अगं आनंदी, तू का समजून घेत नाही? तेव्हा आनंदी म्हणते की आई, तुम्ही सर्वांनी मला समजून घेण्याची गरज आहे। आता मी माझा मार्ग निवडला, मग त्यावरून मी आता मागे बघणार नाही। आनंदी जायला निघते,
तेव्हा मालती म्हणते की अगं आनंदी ऐकून तरी घे, थांब. तर अण्णा म्हणतात की नाही मालती, जाऊन दे तिला काय निर्णय घ्यायचा असेल तो घेऊन दे. आता मला फक्त माझी मुलगी माझ्या डोळ्यासमोर हवी. बळजबरीने तिला आता हा निर्णय घेऊन मला आता तिला नाही गमवायचे. तेव्हा अण्णांना आनंदी म्हणते की अण्णा, आणि मालतीला म्हणते की आई, जो विचार करते तुझ्या दृष्टीने तो विचार योग्य आहे, पण आई तू एकदा तुझ्या ह्या लेकीवर विश्वास ठेव की मी जे काही करेन ते हे सर्व सगळ्यांसाठी चांगलेच असेल. तेव्हा मालती म्हणते की काय कुणाचे चांगले होणार आहे. तर आनंदी म्हणते की अगं आई, त्यांचे आयुष्य मार्गी लागेल. सार्थक सरांचं, त्यांच्या घरातील सर्वांचे, विशेष म्हणजे मला जीवदान देणाऱ्या विद्याधर सर आणि आभा मॅडम यांच्या मुलीचे सुखदाचे. आई, तिचे भले व्हावे इतकेच मला वाटते, बाकी काही नाही. मालती म्हणते की अगं आनंदी, प्रत्येकाचे चांगले होईल, प्रत्येकाच्या पदरात सुख पडेल, पण तुझे काय, तुझे. आनंदी म्हणते की आई, आता मी माझा विचार नाही करू शकत. आनंदी जायला निघते तर मालती तिचा हात धरते आणि आनंदी, तुला तुझा विचार करावाच लागेल. आनंदी नाही जमणार असे म्हणत असते तर मालती म्हणते अगं का जमणार नाही, प्रत्येकाच्या सुखासाठी तू स्वतःच्या पदरामध्ये इतके दुःख घेणार. अगं आनंदी, कुठला न्याय आहे हे. तर मालती रडत असते. तेव्हा आनंदी सुद्धा म्हणते की आई, अगं माणसांच्या सुखासाठी मी कुठेतरी कामी येणार असेल तर या गोष्टीतच मी माझं सुख मानते आणि माझ्या मनाला कोणतेही दुःख नाही. तर मालती म्हणते की का ग, का फसवते स्वतःला, मला, यांना, लीनाला, मनोजला, की जगाला, की स्वतःला फसवते. आरशासमोर उभी राहून स्वतःच्या नजरेला नजर भिडून तू स्वतःला हे सर्व सांगू शकशील का. तेव्हा आनंदी मात्र काही उत्तर देत नाही. तर मालती म्हणते की नाही ना, जा मग सगळ्यांना सुखी ठेव, जा, उशीर होत असेल तुला. तेव्हा मालती आपल्या डोळ्यातील पाणी पुसते आणि काही न बोलता आता ती तडक रूममध्ये निघून जाते. आनंदी मात्र अण्णा आणि लीना या दोघांकडे पाहत असते. त्यानंतर इकडे सुकी ही सार्थक ड्रायव्हिंग करत असताना त्याला फोन करते आणि सार्थक, तुला आज कल्याणी ताईला भेटायचे, हे आठवणीत आहे ना. सार्थक म्हणतो की अगं लक्षात आहे माझ्या. तर सुकी म्हणते की ठीक आहे, वेळेवर जा आणि व्यवस्थित बोल. सार्थक म्हणतो की अगं ऐक, तू काय येत नाही. तर सुकी म्हणते की अरे विशेष तसे काही नाही, तुम्ही दोघेच भेटा, म्हणजे उगाच मी असताना तुम्हाला दडपण नको. तर सार्थक म्हणतो की अगं तू आले असती तर बरे झाले असते, आता मी तिला ओळखणार कसे. सुकी म्हणते की अरे तिने येलो कुर्ता घातलेला आहे आणि तुझा फोटो तर मी तिला पाठवलेला आहे. सार्थक म्हणतो की ठीक आहे. सुकी म्हणते की आई प्लीज लवकर तू वेळेवर जा. सार्थक म्हणतो की ओके, आणि एक मीटिंग आहे महत्वाची, ती करतो आणि वेळेवरच जातो, मी काळजी नाही करत. तर सुकी म्हणते की अरे मी नाही काळजी करत, पण कल्याणी ताईने काळजी नको करायला, त्यामुळे तू वेळेवर जा. ठीक आहे, ओके, बाय. तेव्हा सार्थक सुद्धा बाय करून फोन ठेवतो. त्यानंतर इकडे मनोज तर आपल्या रूम मध्ये आनंदीचाच विचार करत असतो आणि लीना सुद्धा मनोजला म्हणते की आओ, कल्याणी आणि सार्थक सरांची भेट झाल्यानंतर सर्व काही चित्र तर अगदी बदलून जाणार आहे. अहो, आपली जशी चांगली सुरुवात झाली तर त्या दोघांची सुद्धा नव्याने पुन्हा सुरुवात तर होऊ शकते. मनोज म्हणतो की जर असे झाले तर सर्वात जास्त आनंद तर मलाच होईल, पण अजून मला असे वाटते की ते नाही होणार. तर लीना मनोज जवळ येते आणि काय हो, का असे वाटते तुम्हाला असे विचारते. तेव्हा मनोज म्हणतो की आनंदी इतक्या लवकर कल्याणी बनून सार्थक सरांना भेटायला तयार झाली, म्हणजे तिच्या डोक्यात नक्की काहीतरी प्लॅन आहे, पण तो आपल्याला नाही कळत. लीना म्हणते की आपण का असा विचार करायचा, निदान या भेटीने तरी त्यांची अशी नव्याने सुरुवात व्हायला हवी असेच मला वाटते आणि त्या दोघांचा सुखाचा संसार व्हावा. मनोज म्हणतो की बघू की काय होते ते. त्यानंतर इकडे आनंदी भेटायला आलेली असते आणि येता येता तिला विशालचा फोन येतो आणि विशालला म्हणते की मी सांगितलेल्या पत्त्यावर तू लगेच येऊन पोहोच. त्यानंतर लगेच आनंदी ही एका ॲटोमध्ये बसून जाते. तर शलाका आणि रुंदा तिची एका भाजीवाल्यांची सोंग घेतात आणि तो वेश धारण करून त्या आनंदीच्या पाठलाग करत असतात. तेव्हा आनंदी लगेच तिथून गेल्यानंतर शलाका म्हणते की आई अगं ही तर गेली, आणि लगेच ते ॲटोला बोलावतात आणि घाईने लगेच तेथे त्यांना सायकल दिसते आणि त्या सायकलवरूनच त्या दोघी आनंदीचा पाठलाग करत असतात. आणि तेव्हा मात्र त्या आनंदीला आरशामधून त्या दोघी तिचा पाठलाग करत आहे हे दिसते. आनंदी त्या ठिकाणी येऊन पोहोचते आणि सुखदाला कॉल करते आणि सुखदा फोन उचलते. तर आनंदी म्हणते की सुखदा मी कॅफे गंगाला येऊन पोहोचले सुद्धा. सुखदा म्हणते की तू तेथेच थांब, सार्थक मीटिंग संपल्यानंतर येईनच तेथे. आनंदी म्हणते की सुखदा ऐक, अगं त्यांना जरा लवकर येण्यासाठी सांग. सुकी म्हणते की काय ग, कसली घाई आहे का तुला. आनंदी म्हणते की अगं घाई नाही, मला एक दुसरे काम होते म्हणून. सुकी म्हणते की कल्याणीताई ऐक, आज फक्त तू माझ्यासाठी वेळ काढ, तू
तू तेथेच थांब. तर आनंदी म्हणते की ठीक आहे आणि फोन ठेवल्यानंतर आनंदी स्वतःशीच म्हणते की आज मी कल्याणी म्हणून सार्थक सरांना पहिल्यांदा भेटते, पण माझ्यासाठी नाही तर सुखदासाठी, तिच्या सुखासाठी. आणि हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये सार्थक आनंदीला भेटतो आणि रडत म्हणतो की का तुम्ही माझ्याशी असे वागलात, मला सोडून गेलात, प्लीज मी सर्व काही ठीक करेन. आणि त्याच वेळेस विशाल तेथे येऊन पोहोचतो. तेव्हा आनंदी सार्थकच्या हातातील आपले हात काढून घेते आणि आता मी तुमची आनंदी नाही राहिले तर आधार राणीची मी कल्याणी झाले. आणि विशालच्या हातामध्ये हात देते आणि सार्थकला म्हणते की मिस्टर राजाध्यक्ष, मी मागचे सर्व काही विसरून गेले, तुम्ही सुखदा सोबत सुखी राहा एवढंच सांगते. आणि विशालच्या हातामध्ये हात देऊन निघून जाते. तर सार्थकला खूप वाईट वाटते, पण सार्थक नक्की यामागे काहीतरी कारण आहे आणि तो शोधणार असतो. तर आता पुढे काय काय होणार आहे हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.